हॅलो फ्रेंड्स, आज आहे संडे आणि आम्ही चाललो आहे ट्रॅम्पोलिन पार्कला. ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये आम्ही काय काय मजा केलेली आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या मोठ्या जाऊबाई आणि जेठ पण आलेले आहेत, तर आम्ही सगळे मिळून गेलो होतो ट्रॅम्पोलिन पार्कला. तिथे काय काय केलेले आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते. चला मग सुरुवात करूया. आम्ही आलो आहे मोशीच्या ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये. माझ्या मोठ्या जेठानी आणि जेठ हे पण आलेले होते, त्याच्यामुळे आम्ही मुलांना ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये खेळण्यासाठी नेलं होतं. इथे बघा ज्ञानदा कशी छान एरोप्लेनमध्ये बसलेली आहे आणि किती छान फिरवते. एक जागेवर 1 मिनटं लहान मुलं टिकू शकत नाही. लगेच तिकडनं उतरले आणि लगेच इकडे काय नवीन, तिकडे काय नवीन असं फिरत होते ते. आणि इथे बघा आमचा शिव काय करतोय. अरे वाव, किती छान त्याने ते मारलं, सगळे पॉईंट्स मिळाले. त्यानंतर ज्ञानदा इकडे तिकडे फिरते, बघते. छानपैकी लहान मुलांची अशी मज्जा असते. लहान मुलांना नुसतं खेळायला पाहिजे. हे बघा, इकडनं चढली की इकडनं दुसरं काहीतरी. त्यानंतर आम्ही आलो इथे हे बाईक खेळण्यासाठी. बाईक नाही म्हणता येणार आहे, काहीतरी नाव होतं त्याचं, मला लक्षात येत नाही आहे. असं एकमेकांना ठोकायचं होतं आणि ती गाडी चालवायची होती. ती काय आम्हाला गाडी व्यवस्थित चालवायला येत नव्हती, पण आमचे प्रयत्न चालू होते. आणि लहान मुलांनी खाली पडता कामा नये, कारण तिथे करंट लागायची शक्यता असते. त्याच्यामुळे माझं अर्धं लक्ष ज्ञानदामध्ये होतं आणि अर्धं लक्ष गाडी चालवण्यामध्ये होतं. एकमेकांना ठोकत होतो मस्तपैकी आणि अशी गाडी मी चालवण्याचा प्रयत्न चालला होता. अशी इकडे तिकडे गोल गोल गाडी फिरवत होतो, एकमेकांना ठोकत होतो. छान मजा आली. लहान मुलांसोबत आपण पण लहान होऊन जातो आणि छान एन्जॉय होतो. आपल्या लहानपणी अशा काही गोष्टी नव्हत्या, पण ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी भेटत आहेत, त्याच्यामुळे छानच वाटतं. अशा प्रकारे आमच्या ताईंना काही गाडी चालवायला येत नव्हती, त्या आधीमध्ये इकडे तिकडे चालले होते. माझंही तसंच होत होतं, इकडनं तिकडनं. एक हात ज्ञानदाला पकडायचा आणि ते मागे घ्यायचं. मागं घ्यायला काही जमत नव्हतं. मग ते ताई तिकडं जाऊन ठोकल्या आणि मला हसायला आलं. मग त्या दादांनी मला गाडी व्यवस्थित करून दिली. माझी गाडी गेली थेट इकडे तिकडे. मी गोल गोल फिरत होते. आता त्या गाडीला जाऊन मी ठोकणार असं मला वाटतंय. हे बघा अशा पद्धतीने. किती छान आहे ना हे सगळं. तुम्ही पण कधीतरी ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये जा आणि अशी मजा घ्या. मला व्हिडिओ बघूनच इतकं हसायला येतं आहे आता, सांगू शकत नाही तुम्हाला. खूप मजा आली. अशा पद्धतीने ताई तिथेच बसून राहिल्या, माझा टाईम संपू दे, मला नाही खेळायचं हे, अशा पद्धतीने त्या सांगत होत्या. मी थोडंफार खेळले, छानपैकी मजा आली खूपच. आणि अशा पद्धतीने आता आमचा टाईम संपेलच. ज्ञानदाला पण खूप मजा आली. ज्ञानदा त्यांना छानपैकी टाय टाय फिश वगैरे चालू होतं तिचं, छान बोलणं वगैरे. संपला टाईम. त्यांनी आम्हाला आता खाली उतरवलं. मग आता परत दुसरं काहीतरी खेळण्यासाठी गेलो आणि इथे हे ज्ञानदाला खेळायचं होतं. मग ज्ञानदासाठी सॉक्स नव्हते नेलेले, सॉक्स वगैरे घेऊन आलो आणि ज्ञानदासोबत इथे खेळण्यासाठी मी सुद्धा एंट्री केली. छान होतं इथे, जम्पिंग होतं. हे बघा ज्ञानदा हे कलर्सचे जे बॉक्सेस आहेत ते बघूनच त्याच्यामध्ये हेच खेळायचं असं तिचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे तिला आम्ही आणलं होतं हेच खेळण्यासाठी. मग हे जे ब्लॉक्स आहेत
ते ब्लॉक्स मस्त घेत होती, पाडवत होती. छान मज्जा येत होती. इकडनं तिकडं जंपिंगचं अजून एक हे आहे, तिथे जंप करत होती. थोडीशी घाबरत होती, स्टार्टिंग होती. हळूहळू मग इकडं तिकडं फिरण्यात मस्त. तिला मी सांगत होते की ह्याच्यावरनं चढ, पण तीच काय चढायला तयार नव्हती. अशा पद्धतीने ब्लॉक्स फेकणे, इकडं तिकडं हेच सगळं काही चालू होतं. आणि ह्यातच तिची खरी मजा होती. आणि इकडे शिव होता, तो मस्त इकडे तिकडे जंप करत होता. छान चाललं होतं त्याचं तिकडं खेळणं, आमचं इकडं खेळणं. त्याला ते पाहिजे होतं खेळायला, ज्ञानदाला हे पाहिजे होतं खेळायला. असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चाललं होतं खेळायला. बघा इथं कशी खेळते ज्ञानदा, इथं मी चढण्याचा प्रयत्न करते, पण मला भीती वाटते. त्याच्यामुळे मी खाली उतरले आणि त्या ज्ञानदाला आता अशा पद्धतीने खेळणं चालू आहे ज्ञानदाचं. ज्ञानदाला मी झोपवलं आणि तिला ते वरून सगळे ब्लॉक्सनी झाकायचा प्रयत्न मी करते. अशा पद्धतीने चालली आमची मजा मस्ती. लहान मुलांसोबत आपल्यालासुद्धा लहान व्हावं लागतं, तेव्हा तर ती खरी मजा आपल्याला येते. बघू शकता इथं मुलं किती एन्जॉय करत आहेत. त्यानंतर इथं आलो आम्ही जंप करायला. ज्ञानदाचं म्हणणं होतं मी जिथं जंप करते तिथं तू करू नकोस, कारण ते जास्त हे होत होतं. त्याच्यामुळे असं जोरात पळायचं आणि त्याच्यावर जाऊन पडायचं. मग बघायला छान वाटतं आणि खेळायला पण मस्त. ते आपल्याला असं उचलून फेकलं जातं ना, मग त्याच्यामुळे आपल्याला ते खेळायला मजा येते. बघ ज्ञानदासोबत मी पण किती एन्जॉय केलेली आहे इथे. बघा कशी जंपिंग चालली आमची. मस्तपैकी आम्ही जंप करत आहोत. ते बघा आता मी जोरात पळते आणि त्याच्यावर आदळून खाली पडते. ते बघा ते बघा ते बघा ते बघा. तुम्ही पण कधीतरी नक्की जा ट्रॅम्पोलिन पार्कला, छान मजा येते. विकेंडला खूप चार्जेस असतात त्याचे. वीकडेच्या आतमध्ये जा, थोडेसे चार्जेस कमी असतात. इथे आहे डान्सिंग फ्लोअर. तिथे छान गाणी लावलेली होती आणि इथे डान्स करायचं. ज्ञानदाला सांगितलं मी, तू डान्स कर, मी तुझा व्हिडिओ काढते, पण तिला खाली उतरायचीच घाई जास्त. लहान मुलं एका ठिकाणी बसू शकत नाहीत जास्त वेळ, हे आपल्याला दिसतंय. त्यानंतर इथे आली ती जंपिंगला. इथे जंप करत होती. छान मज्जा केली ज्ञानदाने, छान खेळली ती. ह्याचे चार्जेस 400 रुपीज होते 45 मिनिटसाठी. त्याच्यामध्ये सगळं होतं. ते तिकडे गोल गोल पण फिरतं. बघा तिथं लहान मुलं कशी खेळत आहेत. ते आपल्याला टच होऊ द्यायचं नाही, नाहीतर ते स्टॉप होतं. त्याच्यामुळे ते पळायचं आणि ते आलं की खाली बसायचं. त्यानंतर बाजूला असे बॉल्स होते. ते बॉल्स खेळण्यावरून ज्ञानदाची आणि त्या एका मुलीची भांडणं चालू होती. मग शेवटी ज्ञानदानी तो बॉल घेतलाच आणि ती अशी बॉल इकडे टाकत होती, खेळत होती छानपैकी. असं होतं ट्रॅम्पोलिन पार्क. असे ब्लॉक्स घेते ती, ब्लॉक्सची बिल्डिंग बनवते.
आणि चाललं आहे तिचं असं वर ठेवायचं. अशा पद्धतीने ती एन्जॉय करत होती ट्रॅम्पोलिन पार्क. आता इकडे असं चाललं होतं तिच्यासोबत. अजून एक मुलगी जॉईन झाली. तुम्ही कधी गेला नसाल ट्रॅम्पोलिन पार्कला तर नक्की जाऊन या, असं मला तरी वाटतं. अशा पद्धतीने आमचा संडे गेला ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये. तुम्ही काय करता संडेला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आम्ही ज्ञानदाप्रमाणे रुटीन बनवतो, म्हणजे तिला पण मजा येते आणि तिला पण छान वाटतं. सगळ्या गोष्टी एकदा लहानपण निघून गेलं की पुन्हा येत नाहीत. त्याच्यामुळं लहानपण आहे तोपर्यंत जगू द्या, खेळू द्या आणि त्यांच्यासोबत त्यांचं लहानपण आपण पण एन्जॉय करूया, असं मला वाटतं. हे बघा, इथे वर मी चढण्याचा प्रयत्न करते, पण ते खूप गोल जोरजोरात फिरतं. खूप प्रयत्न करते, पण मला काही ते होत नाही. मला खूप भीती वाटत होते, म्हणून मी मागे आले. तुम्ही तिकडे बाजूला बघू शकता, एक लेडीज कशी चालत होती आणि पडली. आता दुसरी लेडीज पण बघा त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. ते बघा आता ती कशी पडते बघा तुम्ही. ते खूप डेंजरस आहे. बघायला खूप सोपं वाटतं. चला तर मग आम्ही अशी मज्जा केलेली आहे. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करेल. चला तर मग अशा पद्धतीने मी घाबरलेली आहे आणि मागे आलेली आहे. नंतर आम्ही इथे गाडीत बसलेलो आहे.